तर याच वक्तव्यावरती इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण बघूया। बागेश्वर शास्त्रीनं जे बोललेलं आहे ते सगळी भाकड कथा आहे। इतिहासामध्ये याच्यासाठी कुठलाही पुरावा आपल्याकडे एक कणाचा सुद्धा उपलब्ध नाही आहे। शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या बद्दल जे काही ते बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह सुद्धा आहे। विचारपीठावर माननीय मुख्यमंत्री सुद्धा होते, नितीन गडकरी साहेब होते। अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये अशी मुक्ताफळं शिवाजी महाराजांनी स्वतःचा टोप काढला, जिरटोप आणि रामदासांच्या पायाशी ठेवला, हे अत्यंत अपमानजनक विधान या बागेश्वर धामनं केलेलं आहे, हे बागेश्वर बाबानं केलंय। याच्याबद्दल महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांनी सुमोटो कारवाई करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।